गणपती बाप्पा मोरया। हे बाजू। अरे भाई किधर है? बोल सोया था। अरे किधर बनारस स्टेशन आओ बोला ना। चलेगा चलेगा, बनारस स्टेशन आ रहा हूँ मैं। कितना टाइम दिखा रहा है? 1-1.5 घंटे में आ जाऊँगा उधर। ठीक है चलेगा। हाँ ओके, तब तक तू रेडी होके आ जाओगे। ओके नमो पार्वती पते हर हर महादेव। तर आज दिवस 4था आहे। आम्हाला माहिती पण आहे 4था दिवस कधी आला, 3 दिवस कधी निघून गेले। काल रात्री खूप जास्त हाल झाले, काय बोलू नाही शकत। तर एकदा मी आता ऑन रोड तुम्हाला किंवा जर्नीमध्ये एक्सप्लेन करतो, कारण भरपूर लोकांनी मला अरे दर्शन झाले की नाही, दर्शन झाले की नाही DM करत होते। म्हणजे माझे 4-5 मित्र होते आणि 2-3 जण कॉल करत होते, घरातनं कॉल येते वेगळे। महाकुंभ नावातच एक महा आहे, कारण इकडे एवढे लोक तुम्हाला भेटतील आणि जोपर्यंत हा ब्लॉग येईल तोपर्यंत हा महाकुंभ संपलेला असेल। मी खरंच तुम्हाला नाही सांगू शकत। तर पुढे आपल्याला गाडी भेटली आहे, आपल्या छत्रपतीचं नाव लिहिलं आहे आणि श्रीमंत योगी। काही बात आहे भाई, काही बात आहे। म्हणजे मन प्रसन्न झाला, सकाळ सकाळ पहाटे असं बघून खूप मन प्रसन्न झाला। तर आता या ट्रॅफिकमध्ये अटकलो आहे, लय बेकार ट्रॅफिक आहे आणि ठीक आहे आता यूपीमध्ये ट्रॅफिक असणारच आहे, कारण आपल्याला प्रत्येक राज्यातले गाड्या दिसणार यूपीमध्ये। तर जय शिवराय, जय शंभोराजे, हर हर महादेव। मित्रांनो आज आपला दिवस 4था आहे। काल रात्रीचा जो व्लॉग होता तो मी 3ऱ्या दिवसामध्ये एंड केला। खूप जास्त स्ट्रगल होता कालचा दिवस, मोबाईलच्या बॅटऱ्या डाऊन आणि प्रयागराजमध्ये जी राईड होती ती सक्सेसफुल झाली आहे। आता आपला आजचा दिवस जो आहे 4था दिवस, आपण बनारस एक्सप्लोअर करणार आहोत आणि 3 दिवस आपले गेले, खूप स्ट्रगल पेन झाला, खूप जास्त त्रास पण झाला। गेले 3 दिवसात आम्ही फक्त 12 तास मुश्किलनी झोपलो असेल, टोटल 12 तास, म्हणजे 4 तास 5 तास 2 तास असं। पण आज आपण आलो आपल्या एका मित्राला भेटायला बनारसमध्ये, तो पण मुंबईचा आहे, पण त्यांनी मला मेसेज केला व्हॉट्सअपवर की भाई मी बनारसमध्ये जायचं, तू ये माझ्या इकडे। तर तो आपला मित्र आहे एकदम खास, मनीष। ओके, तर मनीष आणि मी आम्ही एकाच एरियामध्ये राहतो, एकाच मंडळामध्ये राहतो। त्याला माहिती पडला की मी बाईकने येतो आहे आणि तो खूप जास्त खुश होता। तर कैसा लग रहा है? तो आगे इधर पे अभी आज घूमते इधर पे गए, पूरा बनारस घाटी, पूरा विश्वनाथ मंदिर आज घुमाते। और ये शौक है कि मुंबई से आए लोग पहली बार, और वहाँ पे वो भी बाइक से, वही शौक लगा इधर पे। तो सैल्यूट है इन लोग को। लेकिन वो भी पण असं आहे की मनीष, मी, तुषार आम्ही आमचा लहानपण खूप स्ट्रगलमध्ये काढला आहे। आता मनीषही चांगला जॉबला आहे, बँकेमध्ये जॉबला आहे, मी चांगला जॉब करतो आहे। तर लाईफ स्ट्रगल काय ते आम्ही लोकांनी बघितलं आहे। लहानपणी आम्ही एकत्र पॅम्पलेट, पेपर लाईनपासून पॅम्पलेटपासून म्हणजे 2-2, 3-3 वाजता आम्ही पॅम्पलेट टाकायला जायचो। 150-200 रुपये भेटायचे आम्हाला। तेव्हा मला मनीष पण असायचा आमच्यासोबत। आणि आज जेव्हा स्वतःची बाईक घेऊन आपण एवढी मोठी राईड करतो आहे, कमीत कमी 3 दिवसात पेट्रोलचेच पैसे कमीत कमी 6,000 रुपये गेले, तेव्हा माहिती पडतो की त्या दिवशी आम्ही स्ट्रगल केला, त्या टायमाला आम्ही स्ट्रगल सोडला नाही, म्हणून आज चांगले दिवस बघतो आहे। तर आता आपण ह्याच्या गावी जाणार डायरेक्ट, मस्त फ्रेश होणार, आंघोळ बिंघोळ करणार, फुल मजा करणार। आज पूर्ण बनारस, मणिकंठा घाट हे सगळं एक्सप्लोअर करणार आहोत। चला मग पुढे भेटूया।
तर आता जस्ट पाठी मनीषचा बंगला आहे, म्हणजे आजीचं घर आहे. तिकडनं आम्ही आता फ्रेश झालो आहे. इकडनं आता आपल्याला पुन्हा बनारस फिरायचं आहे. तर बॅग ठेवायचं टेन्शन झाला. आता बाईक काढणार. सर्वात आता आधी बाईकचं ऑइल चेंज करतो आणि मग बनारस फिरूया. बनारस तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवतो. आज भरपूर काय शूट करायची इच्छा आहे, पण मोबाईलची बॅटरीज माझी डाऊन आणि आता इकडे पण लाईट गेली. तर बघूया जिकडे चार्जिंग भेटेल, कारण बनारस तर मेन रील शूट केली पाहिजे. त्यानंतर काल प्रयागराजमध्ये तर काय भेटला नाही, कारण एवढा अंधार आणि गर्दी बघून तर असं वाटलं मोबाईल जर काढला आणि चुकून मोबाईल खाली पडला आणि वाकलो, मोबाईल उचलला तर मी पण मरून जाईल. चला बाईक आहे, बाईकने आपल्याला सुखरूप इथपर्यंत आणला आहे. फक्त ऑइल चेंज करतो आणि मग बनारस एन्जॉय करूया. तर मुंबईवरनं काहीतरी 1900 किलोमीटर चालली आहे गाडी. आता ऑइल ऑलरेडी एक्सपायर आणला होता, आता हा चेंज करतो, कारण खूप जास्त 1500 किलोमीटरचा ॲव्हरेज हे होता. तरी पण मी 1900 करून टाकला आहे. आता ऑइल चेंज करू. गेले 2 दिवस मी UPमध्ये फिरतो आहे. जेव्हा मी UPला येत होतो तेव्हा घरातनं पण फुल नेगेटिव्हिटी भेटली होती. UPला लुटतील सेफ नाही, काय नाही, सेफ आहे. योगी आल्याच्यानंतर भरपूर जास्त सेफ झाला आहे आणि राहण्यापिण्याची सोय एकदम फ्रीमध्ये होते. म्हणजे देवाच्या कृपेने तुम्ही देवाच्या तीर्थयात्रेला देवाच्या मंदिराकडे जात आहे ना, तर तुम्हाला हे सर्व इझिली भेटून जाईल. तर आता ऑइल चेंज करू, त्यानंतर देवदर्शन आपले बाकी आहेत. देवाच्या कृपेने आजूपर्यंत मस्तपैकी सर्व काय चाललं आहे, बघूया. आता इकडनं अयोध्येला मुंबईत कमी कमी 2000 किलोमीटरची रनिंग असणारच आहे. आता हे सर्व ह्या ऑइलमध्ये होऊन जाईल. मुंबईला गेलो तर परत साईडला गाडी द्यायच्या आधी गाडीला एकदा सर्व्हिस करू आणि जसे सेफली झालो आपला प्रवास तो होऊन जाऊन दे. मनीष आहे, मनीष मुले हा मस्तपैकी बॅग ठेवायची सोय झाली आहे. म्हणजे बनारस एकदम माइंड फ्री फिरू शकतो. बनारसमध्ये राहायची सोय पण फ्रीमध्ये झाली आहे. गेले 2-3 दिवस देव पावतो चांगल्यापैकी. राहायचा पेट्रोलचा खर्च भरपूर होतो, पण राहायचं आणि खायप्यायचं स्वस्त एकदम मस्तमध्ये होऊन जातो. तर जर तुम्ही बनारसमध्ये हे सर्व घाट वगैरे करत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, इकडे तुम्हाला जास्त चालावं लागेल. तर प्रिपेअर्ड होऊन या, म्हणजे असं नाही की कोण तुम्हाला रिक्षा, कारण तुम्ही जर गाडी वगैरे पण केलात ना अटकून जाल. आता आपण इकडनं मणिकंठा घाट करणार आहोत. कोणत्या मणिकंठा. माझं नाव एकदम मी पण विसरतोय, ऐकलंय भरपूर, पण बघूया. तर आता आम्ही आलो आहे बनारसच्या गल्लीमध्ये. पुरे बनारसी गलिया घुमणे. अर्धा तास झाला आम्ही खायची वाट बघतो. आता इकडे चाट वगैरे खाऊ. काशी विश्वनाथमध्ये एवढी गर्दी आहे की तुम्हाला कॅमेरा काढायला पण विचार करावा लागेल. 7 तास लागेल.
म्हणजे आता वाजले संध्याकाळचे 7 आणि दर्शन घेईपर्यंत कमीत कमी 5 तास जाणार. खूप जास्त गर्दी आहे. 7 तास पण कमी वाटतं. 10-15 मिनटामध्ये दर्शन करणार आहे. आता मी आमचा विचार 10-15 मिनटामध्ये आमच्या एका मित्राला फोन केला आहे. बघूया. आणि 7 तास खूप भरपूर झालं. म्हणजे लिटरली प्रयागराजमध्ये पण आमचे 5 तास गेले नदीपर्यंत पोहोचेपर्यंत. चेंज होऊन जातं त्याच्यामध्ये. आता मी काल भैरव मंदिर गेलो होतो आणि तिकडे पण बघितलं लाईन कमीत कमी 5 तास आहे. काल भैरव उद्या बघू. आता काशीमध्ये अजून एकाला मित्राला फोन केला आहे. मनीषने फोन केला. मनीषचा मित्र आहे. काय ना काहीतरी करावं लागेल. ये खाने के बाद दूध लेना इन लोग से. वो लोग दूध देते होंगे. ठीक है, इसके अंदर दूध देते. भाईने आपला मलाई खातोय. मलाई घेतलं. आता बनारस फिरून आलो पूर्ण आणि आता आम्ही आलो आहे मनीषच्या भावाच्या कझनच्या घरी आलो आहे. त्याचा गॅरेज पण आहे बाहेर. एकदम बनारसच्या बाजूलाच आहे त्याचा गॅरेज. आणि आता इकडनं आम्ही नाश्ता करणार आहोत. इकडचा फेमस चाट वगैरे आहे, बिटायरी चाट. हे आंटी आहेत आणि पूर्ण आता आमची पूर्ण म्हणजे नाश्त्यावरची सोय केली आहे. इथे पंकज बसलाय, सॉरी तुषार बसलाय आणि नानी आहे त्याची. तर आम्ही आता रात्रीचं जेवण पण करून घेतलं बनारसमध्ये मनीषच्या मित्राच्या घरी. आणि पाटी जो आहे त्याचा गॅरेज आहे. आणि आता तिकडनं काय करणार आहे, गॅरेजमध्ये बाईकचा पण थोडा चेकअप होता तो करून घेतला. म्हणजे आपला टेन्शन गेला. तर इकडे जेवलो आणि बनारसमध्ये जवळच त्याचा गॅरेज आहे मनीषच्या भावाचा. तर बाईक चेकिंग केली आहे. आता काशी विश्वनाथच्या मंदिरात जाऊन तिकडनं मनीषच्या घरी जाणार आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता काशी विश्वनाथला एवढी मोठी गर्दी आहे. रात्रीचे 11:30 वाजले आणि लोक दर्शनासाठी थांबले अजून पण. सोबत आपले ज्ञानवापी मंदिर जे आहे काशी विश्वनाथच्याच बाजूला त्याचे पण दर्शन झाले. भरपूर जण हे दर्शन नशिबात नसतो पण माझ्या नशिबात होता. दिवसभर आम्ही फक्त बनारस घाट फिरलो. त्यानंतर घरी जाऊन मनीषचा आरामविराम केला. जवळपास 8-9 तास तिथे थांबतात. तर पण देवाची कृपा 8 मिनिटात आपले दर्शन झाले. खूप बरं वाटतंय. ज्ञानवापी मस्जिद पण बघायला भेटला. ही जी लाईन आहे ना ही कमीत कमी 8 तास घेते तुम्हाला मंदिराकडे घेऊन जायला. आता खूप जास्त गर्दी आहे, खूप जास्त गर्दी आहे. पण आमचं नशीब खूप चांगलं होतं की आम्हाला लगेच झालं होतं. काशी विश्वनाथ ज्ञानवापी मंदिर ह्याचं पण दर्शन झालं. ते मस्जिदमध्ये फक्त एकाची कमी वाटते काळभैरव मंदिर ते झालं नाही. पण ठीक आहे, जे देवाच्या नशिबात होतं ते देवाने आमच्या नशिबात दिलं होतं ते आम्हाला लवकरच भेटलं. जेवण जे किंवा कुठली डिश खतरनाक आहे. तो इनके वजह से अपने 10 मिनट में दर्शन हो गए काशी विश्वनाथ. मेरे वजह से नहीं, मालिक की वजह से. मालिक की वजह से. तो जैसा इनको पता चला की यांना माहिती पडलं की मी मुंबईवरनं बाईकवरनं आलो आहे. मनीषचेच मित्र आहेत. तर खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मिळते ओके. म्हणजे आपले कर्म खूप चांगले आहेत. असं देवानी 10 मिनटात दर्शन दिले. नाहीतर जेव्हा आम्ही कॉल केला होता
तर माहिती पडलं की 8 ते 9 तास जाणार आहे. पण खूप नशिबाने आम्ही. चला मग डायरेक्ट घरी भेटूया.